मला नेहमी नवीन गोष्टी करायला, नवीन रेसिपी करायला खूप आवडतात. काही रेसिपी मस्त जमते तर काही फसतातही. पण आज जी रेसिपी करून पाहिली ना, ती इतकी स्वादिष्ट झाली होती, तुम्हाला काय सांगू. आणि तुम्हालाही नक्की करून बघावीशी वाटेल. चला सुरू करूयात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. ॲक्च्युली मी व्लॉग करायचाच विसरला. सो फुल स्वयंपाक झाला आहे पण सॉरी. सो आज मी बनवते तिखट भाकरी. मी पण स्क्रोल करता करताच मला ही रेसिपी मिळाली. म्हटलं बघूयात आपण करूयात. सो मी तुमच्याशी रेसिपी शेअर करते जी की ऑलरेडी शूट झाली आहे आणि मी स्टार्टच करायचं नाही विसरले व्लॉग. सो बघा मग रेसिपी आणि आवडली तर नक्की सांगा. सो आल्यालाच मी मस्त पालक जी होती ती निवडून घेतली होती. त्यातली थोडीशी होती ती धुवून मस्त चिरून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही मेथी वापरू शकता, कोथिंबीर वापरू शकता, जी कुठली पालेभाजी आहे ना ती तुम्ही नक्की इथे वापरू शकता. सो इथं मी पालक आणली होती, म्हटलं चला पालकच करूयात. त्यानंतर जेवढं तुम्हाला भाकरी करायच्या तेवढं तुम्हाला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. मी इथं ज्वारीचंच घेतलं होतं आणि जो मी स्क्रोल करता करता व्हिडिओ पाहिला तिथेही ज्वारीचंच होतं. सो मला जवळपास 4 भाकरी करायच्या होत्या. सो त्याप्रमाणे मी पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मी चिरलेली पालक टाकली आहे. सो इथे तुम्हाला मसाले टाकायचे. मी इथं हळद टाकली होती, लाल मिरची पावडर, त्यानंतर मीठ, जिरं, ओवा, थोडेसे पांढरे तीळ तेही तुम्ही टाका. तुम्हाला हवे असल्यास धने बारीक धन्याची पूड किंवा धने जे असतात आखे ते थोडेसे भरून हेही तुम्ही टाकू शकता. मी धने इथे स्किप केले होते. सो हे सगळं एकजीव करून आणि येस मीठ पण टाका. मीठ सांगायचं मी विसरले. मीठसुद्धा टाका आणि हे सगळं मिक्स करून छान पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. जसं आपल्याला भाकरीला आपण मळतो तसाच सेम, काही डिफरन्स नाही. आणि येस थोडेसे जे लसूण आहेत ना ते तुम्ही किसणीने किसून तुम्ही टाकू शकता. इवन तुम्ही जर ते बारीक मिक्सरला केले तेही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. छान एकजीव करायचे, पहिलं कोरडंच पीठ आणि नंतर तुम्ही ते पिठाचा गोळा मळून घ्यायचा. आता तुम्ही म्हणतात आपण थालीपीठाला पण हेच करतो. येस, पण थालीपीठ खूप ऑइली असतं आणि त्यात भाज्या वगैरे चांगल्या पडल्या जातात, सगळ्या प्रकारचे पिठं पडली जातात. ह्यात फक्त आपण ज्वारीचं पीठ यूज केलं आहे. सो हे तिखट भाकरी वेगळी आणि धपाटे किंवा थालीपीठ वेगळे. सो इथं मस्त भाकरी थापून घ्यायची. इथं थापताना थोडासा प्रॉब्लेम येतो. आता ह्याच्यामध्ये पालक आहे त्यामुळे थोडीशी ती थापताना प्रॉब्लेमॅटिक देते. त्याचे कड जे असतात ते सुद्धा आपल्याला थोडेसे तुटतात, पण आपल्याला मॅनेज करून हे तुम्हाला थापून घ्यायचे. म्हणजे हा मला आलेला अनुभव आहे. प्रत्येकाचाच येतो असं नाही. त्यात पण माझं थोडंसं पीठ जे होतं ते थोडंसं जुनं झालं होतं आणि हे भाकरी सारखंच मस्त तव्यावरती भाजून घ्यायचं आहे. आणि हो, ही भाकरी फुगणार नाही. त्यामध्ये भरपूर काही आपण मसाले टाकले, भरपूर काही आपण पालक टाकली आहे, त्यामुळे ही फुगणार नाही. हिला फुगवायला पण जाऊ नका, पण छान मस्त भाजून घ्या ही, जेणेकरून नंतर ती सॉफ्ट पण राहिली पाहिजे. आणि झाल्यानंतर मस्त त्यावरती तूप लावा गरम गरम असतानाच, जेणेकरून ती सॉफ्ट पण राहील. आता इथे मी बनवते आहे ठेचा. इथे मी घेतल्यात मिरच्या, थोडेसे शेंगदाणे, लसूण, तुम्हाला आलं हवं असेल तर आलं पण टाका, पण मी युजली करत नाही. आणि थोडेसे जिरं छान हे मी भाजून घेतले. फास्ट गॅस नाही करत मी, कारण ते सगळं उधळतं, त्यामुळं छान असं ह्याच्यामध्येच भाजून घ्यायचे. थोड्याशा मिरच्या मी खाली अशा आपण ग्लासाने वगैरे कसं त्याला प्रेस करून करतो तसं मी केले आणि छान त्या खलबत्त्यामध्ये टेचून घेतला आहे तो ठेचा. खूप छान झाला होता. खूप दिवसांनी आम्ही पण ठेचा घरात केला होता.
हे सर्व कसं करायचं. जी भाकरी आपण केली आहे त्याला तूप लावून ठेवलं आहे, त्यावरती मस्त दही टाका, त्याच्यावरती ठेचा टाका आणि मस्त एन्जॉय करा. खरंच सांगते खूप छान झालं होता. ह्यांनासुद्धा छान आवडली ही भाकरी. सो तुम्हाला नवीन काहीतरी आणि शॉर्टकट मारायचा असेल तर नक्की ही ट्रिक यूज करा. मला तर नवीन ट्रिक मिळाली आहे छान मस्तपैकी. ही शॉर्टकट जेवण पण म्हणू शकतो आपण ह्यासाठी. खरंच खूप छान झालं होता. त्यानंतर मला माहीत होतं हार्दिक ही भाकरी काही खाणार नाही कारण तिखट आहे. सो त्याच्यासाठी सुद्धा अंडा राईस बनवून घेतला. सिम्पल असा, त्यात फक्त मीठ पडलेलं होतं. तुपामध्ये केलेला असतो हा अंडा राईस. सो तुम्ही तुमच्या बेबीजला ट्राय करू शकता. 2 अंडी घेतले, त्या तुपामध्ये मी छान ती परतून घेतली, थोडंसं मीठ टाकलं आणि जो घरात आपण राईस करतो ते त्यामध्ये टाकून छान तो अंडा राईस परतून घेतला. खूप छान लागतो हा सुद्धा. तुपातला असल्यामुळे तो मुलांना छान आवडतो. रोज रोज तीच भाजी, तीच पोळी, तीच भाकरी खाऊन पण ना खूप कंटाळा येतो. म्हणून मी काहीतरी वेगळं ट्राय केलं आणि स्क्रोल करता करता नुकतीच मला सापडली ती. मग मी म्हणलं चला आजच ट्राय करू. सो मस्त झालं होता ठेचा, झणझणीत भाकरी आणि त्यावरती दही. खूप सुंदर लागले होते कॉम्बिनेशन आणि ठेचा खूप तिखट न झाल्यामुळे पण छान झाला होता. ठेच्यासोबत खायची होती. ठेच्यासोबत खा. ठेचा आणि दही मिक्स असं खा तर छान लागतं. त्याचं कॉम्बिनेशन छान लागतं. ठेच्याचं आणि दहीचंच कॉम्बिनेशन छान लागतं. ह्यांना सांगा तुम्ही पण ट्राय करा म्हणून. कुणाला? व्ह्यूअर्सला. हां, तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला इथेच मी माझा व्लॉग एंड करते. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी ट्राय करायला तर नक्की विसरू नका.